स्वारगेट बस स्थानकातील लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी दत्तात्रय गाडे याचा पोलिसांनी जबाब नोंदवलाय। तसंच त्याची ससून रुग्णालयात लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली आहे। या चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आता गाडेची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे। स्थानकाच्या आवारात असलेल्या शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना मंगळवारी 25 फेब्रुवारीला घडली। आरोपी गाडेनं तरुणीकडे वाहक असल्याची बतावणी करत तिला शिवशाही बसमध्ये नेलं, त्यानंतर तिच्यावरती अत्याचार केले। गाडे याला अटक करण्यात आल्यानंतर त्याला पुण्याला आणण्यात आलं। ससून रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी तसंच लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली। लैंगिक क्षमता चाचणी अहवाल सकारात्मक आलाय, त्यानंतर आता गाडेची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे। रक्त आणि केसांचे नमुने डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात येणार आहेत। ज्या शिवशाही बसमध्ये तरुणीवरती अत्याचार करण्यात आला त्या बसची देखील प्रयोगशाळेत नेऊन तज्ज्ञांनी पाहणी केली। घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून बस त्याच प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे।